अयोध्येतील राम मंदिरामध्ये 500 किलोचा नगारा हा दाखल झालेला आहे। गुजरातमधल्या बडगर या समाजानं सोन्याची झाळी देऊन हा नगारा बनवलेला आहे। राम मंदिरामध्ये आरतीसाठी हा नगारा वाजवला जाणार आहे। अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये मोठा नगारा जो आहे तो ठेवला जाणार आणि हा नगारा जो आहे तो अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहतोय की याला सोन्याचा पत्रा जो आहे तो मारण्यात आलेला आहे। कोटिंग करून हा नगारा जो आहे तो पूर्णपणे तयार केलेला आहे। जवळपास या नगाड्याचं वजन जे आहे ते 500 किलो इतका आहे आणि हा नगारा जो आहे तो कालच अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। आपण जर पाहिलं तर हा आपल्याला भला मोठा नगारा जो आहे तो पाहायला मिळतोय। ज्यावेळेस आरती राम मंदिरामध्ये होईल त्यावेळेस हा नगारा जो आहे तो वाजवला जाईल। आपण पाहतोय की ही दोन मोठी टिपरी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या टिपरूच्या माध्यमातूनच हा नगाडा जो आहे तो वाजवला जाईल। नगाड्याची परंपरा आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला ज्यावेळेस राजे महाराजे हे युद्धाच्या वेळी जायचे त्यावेळेस नगाडा वाजवून आरती जी आहे ती केली जात असायची आणि त्यानंतर संपूर्ण परिसर जो आहे तो एक या परिसरामध्ये चैतन्य निर्माण व्हायचं। आजही आपल्याला कोणत्याही मंदिरामध्ये गेलं तर आपल्याला नगाडे पाहायला मिळतात, कारण आरतीच्या वेळी ही नगाडे जे आहेत ते वाजवले जातात। आणि आपण पाहतोय की राम मंदिरामध्ये हा जो नगाडा ठेवला जाणार आहे तो नगाडा अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे आणि 22 तारखेला हा नगाडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। याचं वजन जे आहे ते जवळपास 500 किलो इतका आहे आणि हा नगाडा जो आहे तो अयोध्येमधल्या कारसेवकपुरम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि 22 तारखेला हा नगाडा आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।